मनोहर भिडेंची स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा आज निघाली। मनोहर भिडेंच्या पदयात्रेवरून काँग्रेसच्या सचिन सावंतांनी आता टीका केली आहे। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच मनोहर भिडेंकडून राष्ट्रध्वजाचा अपमान झालाय। राष्ट्रध्वजाचा अवमान कसा खपवून घेतला जाऊ शकतो, अशी प्रतिक्रिया सचिन सावंत यांनी दिली आहे। दरम्यान भिडेंवर गुन्हा दाखल होणार का, असा सवाल विचारताना देशाचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे, असा भिडे गुरुजींचा आदेश आहे। धारकरी विनायक माइंडकर यांनी माहिती दिली आहे। 52 वर्ष आपल्या कार्यालयावर तिरंगा न फडकवणाऱ्यांना आता तिरंगा यात्रा काढावीशी वाटल्याचंही सचिन सावंत म्हणाले। तर देशाचा राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहिजे। भिडे गुरुजींच्या सांगण्यावरून स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदवी स्वराज्य पदयात्रा काढण्यात आल्याचं धारकरी विनायक माइंडकर यांनी म्हटलं आहे। जर वंदे मातरम या राष्ट्रगानाचा अपमान झाला तर तुम्ही आता जो कायदा आणलाय त्यामध्ये शिक्षेचं प्रावधान केलेलं आहे। पण इथे तर मनोहर भिडे खुलेआम राष्ट्रध्वजाचा अपमान करतोय, तिरंग्याचा अपमान करतोय। मग हे तिरंगा यात्रा फडकवणार त्या ठिकाणी काढणारे माननीय मुख्यमंत्री आता गप्प काय? मनोहर भिडेंवरती गुन्हा कधी दाखल करणार याचं उत्तर हे माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे। आपल्या देशाचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे, यासाठी आदरणीय गुरुजींच्या आदेशाप्रमाणे आपण या आजच्या पदयात्रेचं नाव हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा हे दिलेलं आहे। म्हणून आपण आज सगळेजण शेकडोच्या संख्येत आपण सहभागी होतो आणि आज आपण 15 ऑगस्ट निमित्त हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढली होती।